हॅलो गाईज, काबुली चणे आपण बॉईल करून घेतलेले आहे. काबुली चणे वजन कमी करण्यास मदत करतात, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. ग्राइंड करून घेतले आहे, बाउलमध्ये काढून घेऊया. प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत काबुली चणे. 100 ग्रॅम उकडलेल्या काबुली चण्यांमध्ये सुमारे 164 ते 170 कॅलरीज असतात. पनीर घेऊया. पनीरमध्ये हाय प्रोटीन आणि कॅल्शियम असतं, जे की हाडं मजबूत करतो. पनीर वजन कमी करण्यास मदत करतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, कारण ह्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे. यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा, सिमला मिरची टाकू, किसलेलं गाजर टाकू, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, लाल तिखट आणि थोडीशी हळद घालूया. हळदीमुळे रंग छान येतो. धना पावडर आणि थोडासा गरम मसाला, जिरा पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर, बेसन पीठ, चवीनुसार मीठ टाकूया, कोथिंबीर टाकू आणि आता हे छान मळून घेऊया. पनीरचाही ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो, 27 ते 30च असतो. त्यामुळे मधुमेहींसाठी पनीर खाणे खूप लाभदायक आहे. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पनीर खाल्ल्यामुळे पोट कसं असं भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे जास्त भूकही लागत नाही. जर तुम्हाला हे थोडं ओलसर वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं बेसन पीठ अजून ऍड करू शकता. आपण छोटे छोटे टिक्कीज बनवून घेऊया. काबुली चण्यामध्ये लोह, व्हिटॅमिन B6 आणि मॅग्नेशियम खूप मुबलक प्रमाणात आहे, जे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. त्यामुळे काबुली चणे खाणे आरोग्यास खूप चांगले आहे. सर्व टिक्कीज आपण अशा बनवून घेतलेल्या आहे. तव्यावर थोडेसे तूप टाकून घेऊ, स्प्रेड करून घेऊ सगळीकडे आणि यावरती आता आपण टिक्कीज ठेवून घेऊया. टिक्कीज आपण हेल्दी बनवणार आहोत, त्यामुळे शालो फ्राय करून घेऊयात. इथे आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहोत. एक साईडने झाले तर आपण टर्न करूया. चणे ऑलरेडी आपण बॉईल करून घेतलेले आहेत, जास्त भाजायची अशी गरज नाहीये. मधुमेहींसाठी, वजन कमी करण्यासाठी खूप छान असा हा नाश्ता आहे. तुम्ही हा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणूनही घेऊ शकता किंवा मॉर्निंगलाही घेऊ शकता. हलकंसं प्रेस करून या, भाजून घेऊया. टिक्की छान शालो फ्राय झालेले आहेत. आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. तयार आहेत आपले टिक्कीज. ह्या टिक्कीज तुम्ही घरी बनवलेल्या टोमॅटो सॉस सोबत किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.